नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कलांजली साडीवरचा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग. तर मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आपण अस्तरवर कटिंग करून ब्लाऊजच्या मेन पीसवर कसा कट करायचा तो पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण ह्यामध्ये प्रिन्स कटची पूर्ण कटिंग पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर इथे आपल्याला हा ब्लाऊज कट करण्यासाठी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. 1 मीटर अस्तर घेऊन अशी डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. जो फोल्ड भाग आहे तो आपल्या साईडने ठेवून घेतलेला आहे आणि इथे घडी घ्यायची आहे 10ची. तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे आणि आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून आपण इथे 14.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे. गळा घेतलेला आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. इथे मोंडाखोली घेतलेली आहे 6 इंच. 6 इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेऊन आपल्याला इथे मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आकार टाकून घ्यायचा. हा ब्लाऊज 34 इंच छातीचा आहे. तर इथे 8.5 इंचावर मार्किंग करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे आणि आता हा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. जशी मार्किंग केली होती सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, आपली मागची बाजू कट करून झालेली आहे. आता आपल्याला समोरील बाजू कट करण्यासाठी इथे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर हे एक्स्ट्रा आपल्याला प्रिन्स कटसाठी लागणार आहे. तर आता मागची बाजू आहे ती आपल्याला समोरची बाजू काढण्यासाठी जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. खालच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता कुठं आपल्याला वाढीव घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर इथे गळा घ्यायचा आहे 2.5 इंच आणि गळा उंची घ्यायची 6 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि इथे मी गोल गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर वेगळा गळा करायचा असेल तर तुम्ही वेगळा गळाही करू शकता. इथे मुंडा खोली घ्यायची आहे 6 इंच आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि इथे 1.5 इंच समोर वाढवून घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा आकारासाठी. आणि वरून खाली आपण 10 इंचावर टक्स पॉइंट काढून घेतलेला आहे आणि आता कट करून घ्यायचे. आपण जशी मार्किंग केलेली आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर शोल्डर पासून खाली आपण 10 इंचावर टक्स पॉइंट काढून घेतलेला आहे आणि काच बटन पट्टीपासून आपल्याला इथे 3.5 इंचावर मार्किंग करून प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे 1.5 इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे. बघा मैत्रिणी, आपला प्रिन्स कटचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण इथे कट करून घेऊयात. आता इथे गळा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे
लांब बाही कट करायची आहे. तर इथे आपण आता बाही कट करून घेऊयात. बाहीसाठी इथे डबल फोल्ड कपडा केलेला आहे. इथे कपडा थोडासा समोरच्या साईडने कट करून घेते, जेणेकरून कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित होईल ह्यासाठी. आणि इथे बाही रुंदी आपली 8.5 इंच घेतलेली आहे आणि बाही उंची 10.5 इंच घेतलेली आहे. आणि इथे वरून खाली 3 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि बाहीचा आकार टाकून घेते. तर ह्या पद्धतीने बघा मासोळी आकार इथे टाकून घेतलेला आहे. आणि समोरील खोल बाजू इथे कट करून घ्यायची आहे. बघा मैत्रिणी, आपला अस्तरवर ब्लाऊज पूर्ण कट करून झालेला आहे. तर इथे आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन पीस आहे त्यावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे कलांजली पैठणीवरचा सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि त्यावर बॅक साईडला सुंदर अशी डिझाईनही आलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन कट करताना खालची आणि वरची डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा बिघडणार नाही. यासाठी आपली डिझाईन जर व्यवस्थित नाही बसली तर गळा एक साईडला जातो. त्यासाठी आपण कट करायच्या अगोदर अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ही डिझाईन व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला अस्तरचा जो मागची बाजू होती त्यावर ठेवून घ्यायची आहे. आपल्याला गळा किती पाहिजे त्यानुसार इथे अस्तर ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर कट करताना आपल्याला 1/2 इंच कपडा ठेवून इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने कट करून आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. बाही कट करतानाही आपले खालच्या बाहीची डिझाईन आणि वरच्या बाहीची डिझाईन अगदी व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि जी मोराची डिझाईन आहे ती सेंटरला येऊ द्यायची आहे, ती इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर सेंटरला टाचपिन लावून घेऊन पुन्हा कट करायचा आहे, जेणेकरून आपली डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही व कपडा घसरणार नाही यासाठी. बाही आणि मागील बाजू कट करून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे समोरील बाजू कट करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कट करताना काही समजलं नसेल तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याची स्टिचिंग बघायची आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.